आणि आताची एक महत्त्वाची बातमी, सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे। मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे हे सुद्धा या शिष्टमंडळात आहेत। त्याचबरोबर उदय सामंत आणि संदीपान भुमरे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे आणि थोड्याच वेळात ते आता जरांगेंची भेट घेणार आहेत। गिरीश महाजन सुद्धा थोड्याच वेळात शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत। साहेब, आता तुम्ही अंतर्वालीत जाणार आहात, मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा समजूत घालणार आहात। काय भूमिका एकंदरीत 24 तारखेनंतर आंदोलन मोठं होऊ शकतं अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते। आपण अधिवेशनातलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण देखील ऐकलंय, अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं देखील ऐकलंय। जे साहेबांनी पूर्वी सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये कुठेही शब्द फिरवलेला नाही। सरकार आजही मनोज जरांगेंनी सांगितलेल्या पूर्ण लाईनवर काम करतंय। निजामकालीन ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदीच्या ब्लड रिलेशनला कुणबी दाखला द्यायचा, जे मंगेशजी पण त्यावेळी होते, भुमरे साहेब होते, आम्ही ज्यावेळी त्यांचं उपोषण सोडवायला गेलो होतो त्यावेळी जे काही त्यांना सांगितलेलं आहे ते सरकार करतंय। मुख्यमंत्री अतिशय वेगानं या संदर्भामध्ये काम करतंय, त्याची पूर्ण जाणीव मनोजजींना आहे आणि याच्यासाठीच फक्त चर्चा करायला आम्ही मनोजजींशी जातोय आणि आम्हाला खात्री आहे की आजची चर्चाही सकारात्मक होईल। त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ, सरकार म्हणून आमचं म्हणणं काय ते त्यांना सांगू। परंतु एक महत्त्वाची याच्यातली गोष्ट आहे की त्यांनाच ते श्रेय जातं, मनोजजींनाच जातं, कारण निजामकालीन ज्या नोंदी होत्या त्या किती हिडन होत्या हे पुन्हा एकदा साबित झाले। 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन जे असेल त्याला मिळणार आहे ना, म्हणजे मला अंदाज सांगता येणार नाही, पण काही पटीमध्ये मराठा समाजाला कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हा दाखला मिळू शकतो आणि हा विजय मनोज जरांगे यांचाच आहे। त्यांनी याला वाचा फोडलेली होती आणि ते समजूतदार आहेत। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।